मास्तरच्या बायकोने मसाज करायला लावली. मसाज करता करता चिमणीला लावला हात. मास्तरची बायको तर वेडीच झाली आणि तिने मला दरवाजा बंद करायला लावला. घराचा दरवाजा बंद झाला आणि मास्तरच्या बायकोने दरवाजा उघडला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मी श्रेयस. मी फार कमी शिकलेला होतो आणि मला शिकण्यात पण एवढा रस नव्हता. मला व्यवसाय करायला आवडायचा, पण घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की मला व्यवसाय करता येईल. मी शेती करायला लागलो. आमच्याकडे 4-5 गुरे होती. मी परत 1-2 वाढवली आणि दूध व्यवसाय सुरू केला. गावात मी 5-6 घरी सकाळी दूध नेऊन देत होतो. त्यामध्ये एक घर मास्तरचं होतं. मास्तरच्या घरी मी सर्वात अगोदर जात होतो, कारण मास्तर सकाळी शाळेवर जात होता. मास्तरची बायको सकाळी माझ्याकडून लवकरच दूध घेत होती. खूप दिवस झाले मी मास्तरच्या घरी दूध देत होतो. मास्तरच्या बायकोसोबत माझी चांगलीच ओळख झाली होती. मास्तरची बायको मला म्हणाली, श्रेयस, रविवारच्या दिवशी आम्हाला दुपारी पण दूध आणून देत जा. रविवारी दुपारी मी स्पेशल मास्तरच्या घरी दूध घेऊन जात होतो. एका रविवारी मी असंच दुपारी दूध घेऊन मास्तरच्या घरी गेलो. मास्तरची बायको मला म्हणाली, श्रेयस, ये ना आत बस, थोडं चहा पिऊन जा. मी म्हणालो, नको, जातो मी. मास्तरची बायको म्हणाली, अरे बस ना, आज मास्तर पण घरी नाही. जेव्हा मास्तर घरी असले तर मास्तरची बायको मला कधीच बस म्हणाली नाही, आणि आज मास्तर घरी नाही तर तिने मला आत बोलवलं आणि मला चहा पाजला. मास्तरची बायको आज तर माझ्यासोबत खूपच छान वागत होती. नंतर मास्तरची बायको मला म्हणाली, श्रेयस, माझं एक काम होतं तुझ्याकडे, करशील का? मी म्हणालो, हो करेल ना, सांगा काय काम आहे तर. मास्तरची बायको म्हणाली, मला मसाज करून देतो का? मी लगेच हो म्हणालो आणि मास्तरची बायको कपडे बदलून पलंगावर आणि मला मसाज करायला सांगितला. मी मसाज सुरू केला. माझं लक्ष मास्तरच्या बायकोवरून काही हटेना, कारण तिच्या अंगावर कपडेच तसे होते. मी मसाज करता करता चिमणीला हात लावला. मास्तरची बायको लगेच म्हणाली, श्रेयस, हे काय, हात कुठे आहे तुझा? जरा व्यवस्थित मसाज कर. माझा हात परत परत चिमणीकडेच जात होता. आता मास्तरची बायको जणू वेडीच झाली होती. ती मला म्हणाली, श्रेयस, दरवाजा बंद करून ये. मी लगेच दरवाजा बंद करून आलो. घराचा दरवाजा बंद झाला आणि इकडे मास्तरच्या बायकोने दरवाजा उघडला. तो रविवार तर मी कधीच विसरू शकत नाही, कारण त्या दिवशी मला मास्तरच्या बायकोने मसाज करायला लावली आणि माझं तर नशीबच होतं. त्या दिवशी मी मास्तरच्या बायकोची दुसरीच मसाज केली. पण मला नंतर कधीच तशी संधी भेटली नव्हती, कारण 2 महिन्यानंतर मास्तरची बदली दुसरीकडे झाली. मास्तर आणि मास्तरची बायको आता दुसऱ्या गावामध्ये गेले होते. अजून जर थोडे दिवस मास्तरची बदली झाली नसती तर मला मास्तरच्या बायकोसोबत दुसरी संधी भेटलीच असती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. धन्यवाद.